चलो लेट स्टार्ट. नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. याच्या आधी आपण बघितलेले आहे IGST, CGST, SGST कशी कॅल्क्युलेट करायचे आहेत, राईट. आजच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ITC मध्ये कोणते ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होतील आणि कोणते होणार नाहीत याच्या बेसवरचे प्रॉब्लेम काय करायचे आहेत, लर्न करायचे. सो तुमच्या डिमांडनुसार आपण शेक पब्लिकेशन मधली एक्झाम्पल घेतोय. ठीक आहे. आता काही ट्रान्झॅक्शन ITC मध्ये इन्क्लूड होतात, काही ट्रान्झॅक्शन ITC मध्ये इन्क्लूड होत नाहीत. जसे प्रॉब्लेम येतील तसे वन बाय वन बघत जाऊया. तो बेसिक सांगते थोडस की एखादा ट्रान्झॅक्शन जर स्टोलन किंवा फायर किंवा त्याच्याशी जर रिलेटेड असेल तर ते ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होणार नाही ITC मध्ये. ठीक आहे. देन जे काही ट्रान्झॅक्शन हे कॅपिटल गुड्सशी रिलेटेड जर असतील तर ते ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होणार नाहीत. देन जे रिकरिंगशी बेसिकली रिलेटेड असतात ते ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होतात. जे प्रोफेशनल फीज आहेत, प्रोफेशनल वर्कशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होतात. देन गव्हर्नमेंटने ज्या कंपल्सरी केलेल्या गोष्टी आहेत असे ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होतील. व्हॉलंटरी वाले कोणतेही ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होणार नाहीत. ओके. म्हणजे जर एखादी आपण स्वइच्छेने एखादी ऍक्टिव्हिटी केली असेल, डोनेशन वगैरे दिलं असेल तर अशासाठी आपण ITC कडे क्लेम नाही करू शकत. सो अशा बेसवरती आपण काय करणार आहोत, त्याची प्रॉब्लेम बघायची आहेत आपल्याला. आता काही वेळा काय करतो आपण, ट्रान्झॅक्शन इन्क्लूड झाले अमाऊंट घेऊ, देन ट्रान्झॅक्शन इन्क्लूड नाही झाले नील म्हणू. ह्याच टाईपचे आपण मला वाटते मागच्या सेमिस्टरला पण टॅक्सेबल नॉन टॅक्सेबल टाईप जसे बघितले होते त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला आजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. देन अजून एक की जे ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होत नाहीत त्याच्यासाठी एक छोटीशी नोट फक्त आपल्याला इथे मेन्शन करायची आहे जेव्हा प्रॉब्लेम तुमचा कम्प्लीट होईल त्याच्या खाली. सो हे ट्रान्झॅक्शन ह्या नियमानुसार इन्क्लूड होतात, ह्या रोलनुसार इन्क्लूड होत नाहीत. ठीक आहे. चलो लेट स्टार्ट. Mr. Ramakant has provided information regarding input tax credit related to GST on inward supply for the month of July 2022. You are required to calculate ITC available for the month of July 2022. Then फर्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, क्लब मेंबर फॅसिलिटी प्रोव्हाइडेड फॉर रिक्रिएशन ऑफ द एम्प्लॉयमेंट 10,000. सो पहिलं ट्रान्झॅक्शन जे क्लब मेंबर फॅसिलिटी ह्या जे असतात हे आपण काय करतो, इट इज कंपल्सरी नो, राईट. सो इट इज वॉलंटरी. मेंबरशिप ही नेहमी आपण वॉलंटरी घेतो. सो विच इज नॉट कन्सिडर इन ITC. ओके. सेकंड, गुड्स लॉस्ट इन ट्रान्झॅक्शन. जसं आपण सांगितलं की एखादी आग लागली, चोरी झाली, स्टोलन झालं तर असे कोणतेही ट्रान्झॅक्शन तुमचे ITC मध्ये इन्क्लूड होणार नाहीत. सो गुड्स लॉस्ट इन ट्रान्सपोर्टेशन हे सुद्धा ट्रान्झॅक्शन कन्सिडर होणार नाही. देन व्हॉलंटरी वाले ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होत नाहीत. जसं आपण सांगितलं की रिफ्रेशमेंट थर्ड ट्रान्झॅक्शन आहे. रिफ्रेशमेंट प्रोव्हाइडेड इन सप्लायर्स मीटिंग. एखादी मीटिंग झाली आणि आपण त्यांना रिफ्रेशमेंट दिली. सो रिफ्रेशमेंट किंवा एखादी पार्टी देणं, रिफ्रेशमेंट देणं हे सुद्धा ट्रान्झॅक्शन काय होणार आहेत तर ITC मध्ये इन्क्लूड होणार नाहीत. सो पहिले 3 ट्रान्झॅक्शन ITC मध्ये इन्क्लूड होणार नाहीत. देन फोर्थ ट्रान्झॅक्शन आहे रिपेरिंग चार्जेस. आता रिपेरिंग वाला वर्ड जर असेल तर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा रिपेरिंग चार्जेस जे असतात, रिपेरिंग टू मशिनरी वॉट एव्हर, हे कशासाठी केले जातात तर इन्हान्सिंग बिझनेस. जेव्हा तुम्ही बिझनेस थोडासा वाढवण्यासाठी असे जे काही रिकरिंग एक्सपेन्सेस आहेत हे करता तर हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे ITC मध्ये इन्क्लूड होतात. सो रिपेरिंग चार्जेस पेड टू मिस्टर अजय टूवर्ड्स अपकीप ऑफ मशिनरी. सो मशिनरी रिपेअर करण्यासाठी बेसिकली काय केले तर तुम्ही पैसे काही पेंड केलेले आहेत तर हे 40,000 कन्सिडर होतील. देन इनपुट परचेस ॲज अ रॉ मटेरियल. इनपुट परचेस ऑफ रॉ मटेरियल सुद्धा काय होईल तर कन्सिडर होईल. किती आहे तो 50,000. कारण हे सुद्धा तुम्ही बिझनेस इन्क्रीज होण्यासाठी किंवा प्रोडक्शन इन्क्रीज होण्यासाठी यूज करताय. आणि हे सगळे मोस्टली ॲज पर दी ट्रान्झॅक्शन ॲज पर दी सेक्शन 17 सबसेक्शन 5 याच्यानुसार काय आहेत तर ॲप्लिकेबल आहेत. आणि काही ट्रान्झॅक्शनना ज्या कंडिशन आहेत
त्या कंडिशन सेक्शन 17 सबसेक्शन 5 नुसार काय होतात तर ॲप्लिकेबल होतात. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही नोट लिहाल तेव्हा तेव्हा ॲज पर दी ITC सेक्शन 17 सबसेक्शन 5 असं स्टार्टिंग करून ते दिस ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग इन ITC, दिस ट्रान्झॅक्शन इज नॉट इन्क्लुडिंग इन ITC असं एक सेंटेन्स तुम्हाला काय करायचं आहे नोटमध्ये मेन्शन करायचे. ठीक आहे. देन जसं सांगितलं की प्रोफेशनल वर्डिंग कुठेही आलं तर लक्षात ठेवा प्रोफेशनल इट इज लाईक अ कंपल्सरी रेम्युनरेशन ऑर एक्सपेन्सेस. सो हे काय येणार आहेत ITC मध्ये इन्क्लूड होतील. सो प्रोफेशनल फीज पेड फॉर द डिझायनिंग टेक्निकल ड्रॉइंग 60,000 हे सुद्धा काय होतील कन्सिडर होतील. त्याच्यानंतर आहे हेल्थ इन्शुरन्स ऑफ एम्प्लॉईज बट वॉलंटरीली डन बाय एम्प्लॉयर. वॉलंटरी म्हणजे कंपल्सरी आहे का नाही. तर वॉलंटरीवाले जे ट्रान्झॅक्शन असतात हे बेसिकली ITC मध्ये इन्क्लूड होणार नाहीत. सो नॉट इन्क्लुडेड. अँड पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी फॉर एम्प्लॉईज हे सुद्धा ट्रान्झॅक्शन कन्सिडर होणार नाही कारण पिकअप ड्रॉप बेसिकली आपण काय करतो वॉलंटरी करतो. हे मॅन्डेटरी असतं का नाही. सो नॉट मॅन्डेटरी दॅट इज वाय नॉट कन्सिडर इन ITC. चला पुटअप करा फटाफट. पहिला प्रॉब्लेम कंप्लीट करू आधी. हेडिंग द्या कॅल्क्युलेशन. नादिरा लक्षात आलं का? आहे का नादिरा? हा मॅडम. हां म्हणतो जुलै 2022. ओके. तर हे ट्रान्झॅक्शन फक्त ॲज इट इज घ्यायचे. अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट लिहायची. ट्रान्झॅक्शन सगळे येतील ॲज इट इज. जे येणार आहे त्यांची अमाऊंट येईल, जे येणार नाही आहे त्यांच्या ट्रान्झॅक्शनच्या पुढे नील म्हणत. ठीक आहे. पुटअप करा. फर्स्ट क्लब मेंबरशिप. $10,000 नील. नाही क्लब मेंबरशिप काय हा नील आहे ना वॉलंटरी वाले नील. सेकंड गुड्स टू लॉस्ट इन गुड्स ट्रान्सपोर्टेशन. लॉस्ट इन ट्रान्सपोर्टेशन नील. नील. देन रिफ्रेशमेंट नील. आता अशी एक लिस्ट नील. पण तयार होईल आपली. काही काही कन्फ्युजिंग वाले पण वाटणारे असतील पुढे. रिफ्रेशमेंट नील फॉर रिपेरिंग इन्क्लूड 40,000. 40,000. Then fifth Input purchased input purchase 50,000. 50,000. Professional fees Professional fees. तुम्ही 60,000. सेंटेन्स कंप्लीट लिहाल. हा सेंटेन्स कंप्लीट लिहा. मी शॉर्ट मध्ये लिहिले. प्रोफेशनल फीज किती आहे? प्रोफेशनल फीज 60,000. 60,000. देन सेवंथ हेल्थ इन्शुरन्स. आता हे ते हेल्थ इन्शुरन्स बट वॉलंटरी ऐवजी जर मॅन्डेटरी म्हटलं असतं तर आपण ते कन्सिडर केलं असतं. ओके. नील. बाय एम्प्लॉयर्स आहे ना. एट काय आहे? पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी पिकअप नॉट मॅन्डेटरी. टोटल करा.
Nil. Nil. 1,50,000. 1,50,000. Total input tax credit available. आलं लक्षात? आता इथे काय करा, याच्याच खाली प्रॉब्लेम कंप्लीट झाल्यानंतर नोट म्हणा आणि नोट 1 by 1 मेन्शन करा. पहिलं हेडिंग द्या, ॲज पर दी सेक्शन 17 सबसेक्शन 5 as per the section 17 subsection 5. आता सबसेक्शन 5 बी सेकंड असे, बट मिनिमम तुम्हाला सबसेक्शन 17 5 एवढं तरी माहीत असावं. देन मेंबरशिप ऑफ क्लब हेल्थ अँड फिटनेस सेंटर इज नॉट अलाउड इन ITC. हे मेन्शन करा. हां, कंप्लीट केलात? हाँ मॅडम. ITC membership of club, health, fitness center is not allowed in ITC. Second, goods lost in transaction चं लिहा same as per the section 17 subsection 5H. ITC is not allowed in the respect of goods lost, stolen, destroyed, written off. हे goods include होत नाही. कोणते कोणते आहेत त्यामध्ये? इट इज नॉट अलाउड, स्टोलन, डिस्ट्रॉय आणि रिटर्न ऑफ वाले, लॉस्ट वाले Loss. हे येणार नाही. त्याच्यानंतर रिफ्रेशमेंट वाला घ्या, सेम ॲज पर द सेक्शन 17 सबसेक्शन 5 सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस और बोथ रिलेटिंग टू फूड बेवरेज अँड आउटडोर केटरिंग इज नॉट अलाउड. म्हणजे आउटडोर ज्या ज्या तुम्ही फॅसिलिटी द्याल त्या इन द सेन्स की नाही Not इन्क्लूड होणार. हा, नॉट अलाउड. देन त्याच्यानंतर काय, रिपेअरिंग वाला येणार आहे. रजिस्टर पर्सन एंटायटल टेक क्रेडिट सप्लाय गुड सर्व्हिसेस बोथ इन्हान्सिंग फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस. म्हणजे थोडासा आता हा जो आपण इन्क्लूड केलाय ना, दिस ट्रान्झॅक्शन इज रिलेटेड टू इन्हान्सिंग ऑफ द बिझनेस, सो विच इज कन्सिडर इन ITC. जे जे इन्हान्स करण्यासाठी यूज होतात ते इन्क्लूड होतात. हा इन्हान्ससाठी आहे, हा इनपुटवाला इन्हान्ससाठी आहे, प्रोफेशनल वाला फक्त कन्सिडर फॉर इन ITC आणि फॉर इन्हान्सिंग त्याला फर्दरन्स ऑफ बिझनेस असं वर्डिंग यूज केले त्यांनी. इन्हान्स ऐवजी फर्दरन्स ऑफ हिज बिझनेस. ठीक आहे. आणि लास्ट सुद्धा नॉट मॅन्डेटरी, व्हॉलंटरी सर्व्हिसेस Health insurance. हां अँड नॉट अलाउड इन ITC. नेक्स्ट बघा, हां थँक्यू. एक मिनिट. पाचवा आला ना आपण आता. हां, काय सांगितलं बघा. You are required to calculate ITC available for the month of December 2022. Draw करा. ITC in the month of, नादिरा लक्षात आलं ना? हाँ मैडम. सो पहिलं ट्रान्झॅक्शन आहे अकाउंटिंग सर्व्हिसेस. Accounting. ऑब्विसली आता अकाउंटिंग सर्व्हिसेस इज लाईक अ प्रोफेशनल सर्व्हिसेस. प्रोफेशनल सर्व्हिसेस आपण का घेतो? इन्हान्सिंग बिझनेस, सो कन्सिडर होईल पहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम प्रोफेशनल फीज पेड टू मिस्टर अवी, कन्सिडर. देन रिफ्रेशमेंट, No, not not consider. consider. Raw material used in the production process, Consider. consider. Very good. Then repairs of building premises,
Consider. थांबा, एक रिपेअर ऑफ बिल्डिंग प्रिमायसेस हे कन्सिडर केलेलं नाहीये, कारण तिथे काय मेन्शन केले, नो टॅक्स इनवॉइस अवेलेबल. कारण आपण काय सांगितलं होतं बघा लास्ट लेक्चरला, की जसं रजिस्ट्रेशन होणं कंपल्सरी आहे, तुमच्याकडे काहीतरी डॉक्युमेंट असणं महत्त्वाचं आहे. आता इथे काही तुमच्याकडे इनवॉइसच अवेलेबल नाहीये, म्हणून याचा ॲडव्हान्टेजेस तुम्हाला ITC मध्ये मिळणार नाही. ठीक आहे, कारण हे ब्रॅकेटमध्ये त्याने मेन्शन केलेलं आहे, नो टॅक्स इनवॉइस अवेलेबल. सो याचा ॲडव्हान्टेजेस आपल्याला घेता येणार नाही. नेक्स्ट, Purchase. Include. purchase of plant and machinery 90,000 includes. Include. Okay, then input purchase for constructing first floor. आता हे नॉट इन्क्लूड दाखवलेलं आहे. ठीक आहे, त्याचं रिझन लिहूया आपण, कारण construction वाल्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या नाहीयेत. ॲज पर दी सेक्शन 17 सबसेक्शन 5 ITC is not allowed a goods and services or both received by the taxable person for construction of an immovable property other than plant and machinery. Okay. On his own account, including which such a goods or services or both are used in the course of furtherance of business. So, plant and machinery exclude land, building or any other civil construction, telecommunication tower, pipeline. then ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होणार नाही. ओके, प्लांट अँड मशिनरी असेल तर फक्त इन्क्लूड होईल. हां, पुटअप करा फर्स्ट. अकाउंटिंग सर्व्हिसेस 36,000. Professional fees. Professional fees 18,000. 18,000. Refreshment. Need. Refreshment need then for raw Raw material material. 54,000. 54,000. Repairs of building premise. Need. repairs of building. ते ब्रॅकेट मध्ये मेन्शन करा, नॉट नो टॅक्स इनवॉइस अवेलेबल. आता हे जर सेंटेन्स नसतं तर आपण ते इन्क्लूड केलं असतं. Need. एक मिनिट. Purchase of plant and machinery. $90,000. Input purchase. Constructing first floor. Yield. हम्म. Need. नाही, टोटल कर. 1,98,000. Total. 98,000. 8,000. Okay. So hitting the total input tax credit available. एक 2 मिनिट. त्याच्या फक्त नोट कंप्लीट करा. हा
नोट प्रत्येकाची हा. कन्सिडर आणि नॉट कन्सिडर वाली करायला लागेल. देन नेक्स्ट, कॅल्क्युलेट ITC अवेलेबल फॉर द मंथ ऑफ January 2023. Repairs to plant and machinery, Consider. consider. Then goods used during the testing of new batch for finished goods. आता इथे काय सांगितले बघा, गुड्स यूज ड्युरिंग द टेस्टिंग ऑफ न्यू बॅच ऑफ फिनिश्ड गुड्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जे आपण ना एखादं प्रोडक्शन घेते तर ते प्रोडक्शन परफेक्ट झालेलं आहे किंवा नाही, त्याच्यासाठी आपण फॉर एक्झाम्पल फ्री सॅम्पलिंग मार्केटमध्ये सेल केले, म्हणजे आपण टेस्टिंग करतोय. किंवा एखादं प्रोडक्ट टेस्ट करतोय फॉर अ चेकिंग, म्हणजेच काय, जर ते रॉंग असेल तर आपण प्रोडक्शन काय करू, चेंज करू, म्हणजेच मॉडिफिकेशन करू. आणि जर परफेक्शन असेल तर आपण जास्त परत आपले जे काही मास प्रोडक्शन आहे ते घेऊ. सो दॅट मीन्स द इंटेन्शन ऑफ गुड्स यूज इन ड्युरिंग टेस्टिंग, इट्स लाईक अ इन्हान्सिंग ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस. आले लक्षात? म्हणजेच काय होईल ते Consider. कन्सिडर होईल. हा, दे प्लांट अँड मशिनरी परचेस, बट प्लांट अँड मशिनरी परचेस बट डेप्रिसिएशन क्लेम ऑन फुल व्हॅल्यू इन्क्लुडिंग GST. आता इथे तुम्ही डेप्रिसिएशनसाठी क्लेम केला असेल तर मात्र इथे प्लांट अँड मशिनरीसाठी काय येईल, नील येईल. फक्त डेप्रिसिएशनची तुम्ही काय घेतलेले आहात तिथे ऍडव्हान्टेजेस घेतलेले आहात GST मध्ये. ठीक आहे, सो नील. नेक्स्ट, रॉ मटेरियल परचेस. आता लक्षात ठेवा, रॉ मटेरियल परचेस अंडर कंपोजिंग स्कीम. आता कोणतंही रॉ मटेरियल जर तुम्ही कोणत्या स्पेसिफिक स्कीमच्या अंडर परचेस करत असाल तर ते सुद्धा तुमच्या ITC मध्ये इन्क्लूड होणार नाही. ठीक आहे, Nil. नील. नेक्स्ट, देन व्हाईट वॉशिंग ऑफ फॅक्टरी बिल्डिंग. वॉशिंग म्हणजे लाईक अ रिपेअरिंग. एखादी गोष्ट वॉश करताय, रिपेअर करताय, म्हणजेच काय, इन्हान्सिंग Consider. बिझनेस. सो कन्सिडर होईल. गुड स्टोलन, Not नॉट consider. कन्सिडर. गुड डिस्ट्रॉय, Not. नॉट कन्सिडर. ओके, हा, पुटअप करा चला. ITC. January 2023. Repairs Repairs. 45. 45,000. Goods used during testing. कुठे गेला, अरे, गुड्स used Used. in टेस्टिंग. ओके, 75,000. आता यालाच तुम्हाला जर एखादा सबस्टिट्यूट वर्ड फ्री सॅम्पलिंग वगैरे आला तरी सुद्धा ते कन्सिडर होईल. हा, 75,000. नेक्स्ट, 70. किती आहे? Plant and प्लांट अँड मशिनरी परचेस, बट डेप्रिसिएशन depreciation. घेतलेलं आहे आपण. डेप्रिसिएशन क्लेम केलेलं आहे GST अंडर. Nil. काय केलं मी वरती बघितलंच नाही का, क्लेम नील. Raw material purchase. Fif- 15,000 आहे ना. 15,000. Nil, madam. रॉ मटेरियल परचेस, हा, कंपोजिंग स्कीम आहे ना Composite. त्याचे. हा, ते मेन्शन करा स्कीम. Whitewashing of factory building. एक मिनिट आहे, कंपोजिंग
दे फिफ्थ काय आहे? वाईट वॉशिंग ऑफ फॅक्टरी बिल्डिंग. 60,000. 60,000. Goods stolen. Nil. And goods destroyed. It's destroyed. Nil. Nil. Total 1,80,000. 1,80,000. Total input tax credit. लक्षात आला? शेवटचा एक ट्राय करा सॉल्व करायचा. जमेल? हा मॅडम. बघा काय आहे, हा. एखादं ऍडजस्टमेंट असेल चेक करा. देन हे करा, प्रत्येकाचं हे लिहून ठेवा नोट. ठीक आहे. कन्सिडर नॉट कन्सिडर अंडर सेक्शन 17 सबसेक्शन. आणि आता जे आपण सांगितलं ना स्कीम, आता हे कंपोजिंग स्कीम असेल किंवा इथे रिपेअरचा काय केलेलं आहे, रिपेअर कशासाठी आहे. देन ज्याला एक्सेप्शनल वाले केसेस आहेत ते सगळे 16 सबसेक्शन 1 नुसार एक्झम्पशन किंवा एक्सेप्शन असणार आहे. ठीक आहे. आणि रूल ऍप्लिकेबल ऍज पर दी 17 सबसेक्शन 5. ठीक आहे. नादिरा लक्षात आलं का? हा मॅडम. ओके चला, थँक्यू. थांबूया.